अरे देवा, मोबाईलला चार्जिंगची गरज आहे वाटते. पटकन चार्जिंगला लावून घेते. बरे झालं बाबा, लाईट पण होती. मोबाईल तर चार्ज होऊन जाईल तुझा, पण आत्मा कसा चार्ज होईल? तर तुम्ही पण मोबाईल तर चार्ज करायला रोज लावत असाल, पण आत्म्याचं काय? आत्मा चार्ज केला आहेत का? जर तुम्हाला देखील माहीत नसेल की आत्मा कसा चार्ज करायचा, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हरे कृष्णा, मी नेहा सोनटक्के. तर आपण रोज न चुकता मोबाईल चार्ज करतो, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे जर आपण मोबाईल चार्ज नाही केला तर तो काम करणं बंद करेल. पण आजकाल लोक असं का म्हणतात, मन लागत नाहीये, मन रिकामं आहे, काहीतरी वेगळं पाहिजे, आयुष्यात काहीतरी खूप छान झालं पाहिजे. कारण आपण शरीराची काळजी घेतो, भौतिक गोष्टींची काळजी घेतो, पण आत्म्याची काळजी कधी घेतो का? श्रीमद भगवद्गीतामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, न जायते म्रियते वा कदाचित, अर्थात आत्मा कधी मरत नसतो, तो शाश्वत असतो आणि आपण त्या शरीरात राहणारा आत्मा आहोत. जसं घर खूप सुंदर सजवलं, घरात खूप छान छान अशा वस्तू आणल्या, पण आपण त्या घरात राहून त्या घरात आपण शांतच नसलो, आपलं मन अस्वस्थ असलं तर काय उपयोग? तसंच बाहेरून आपण हसत असतो, पण आतून मन आपलं थकलं असतं. तर मग त्या अस्वस्थ झालेल्या मनाचं, अशांत मनाचं चार्जर काय आहे? पैसा नाही, मोबाईल नाही, बंगला नाही, गाडी नाही, तर चार्जर काय? तर म्हणजे जप करणे, भगवंताची आठवण करणे, भगवंतांना प्रार्थना करणे, भगवंतासाठी भोग बनवणे, हाच खरा तो आत्म्याचा चार्जर. दररोज आपण जर 5-10 मिनिटं शांत बसून भगवंताचं नाव घेतलं तर मन हलकं होतं आणि राग कमी होतो आणि भीती देखील कमी होते. मोबाईलला आपण रोज चार्ज करतो, पण त्या आत्म्याला चार्ज करायचं मात्र विसरतो. जर आजपासूनच आपण असं ठरवलं की आपण जसं मोबाईल चार्ज करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या आत्म्याला पण चार्ज करूया, कारण जर आपला आत्मा शांत असेल तर आपलं आयुष्य देखील आपोआप सुंदर होईल. म्हणून हरिनाम हा आपल्या आत्म्याचा खरा चार्जर आहे. मोबाईल डिस्चार्ज झाला तर आपण चार्जर शोधतो, पण मन जर आपलं डिस्चार्ज झालं तर आपण कोणाला शोधतो? जगातल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, पण जर आपलं मनच अशांत असेल तर खरंच आपण त्या जगात आनंदी आहोत का? भगवंत आपल्यापासून दूर नाहीत, फक्त आपण मात्र त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं विसरलो आहोत. म्हणून आजपासूनच आपण एक संकल्प करूया की जसा आपण आपला मोबाईल रोज चार्ज करतो त्याचप्रमाणे आपला आत्मा देखील चार्ज करूया आणि हरिनामाशी जोडूया. स्टे कनेक्टेड टू गॉड अँड स्टे चार्ज इन लाईफ. जर तुम्हाला हा मोटिवेशनल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही भावना असतील, काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हरे कृष्ण.